एक मोठी बातमी समोर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे पाहायला मिळतात। अमरावती महानगरपालिका क्षेत्रातही खड्डेच खड्डे आहेत। या संदर्भात काँग्रेस नगर ते दस्तूर नगर रोडवर खड्ड्याचा आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। शहरासह अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग मोझरी नजीक बायपास असतील किंवा ग्रामीण भागातील असतील, या वेगवेगळ्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर मोठमोठे जीवघेणे खड्डे या ठिकाणी पडलेले आहे। मी सध्या अमरावती शहरातील काँग्रेस नगर ते यशोदा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं। आपण जर बघितलं गेलं तर मोठमोठे खड्डे या ठिकाणी आपल्याला एकूणच या ठिकाणी दिसून येत आहे। आपण जर बघितलं गेलं तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अनेक लोकांचा या ठिकाणी जीव गेलेला होता, अनेक लोक मृत्युमुखी पडले होते। त्यामुळे पुन्हा एकदा खड्ड्याचा प्रश्न जो ऐरणीवर आलेला आहे। खरं तर पावसाळ्यापूर्वी संपूर्ण खड्डे हे बुजवणे संबंधित प्रशासनाने आवश्यक असतं, मात्र पावसाळा होऊ नये या ठिकाणी खड्डे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बुजवण्यात आले नसल्यामुळे त्यामुळे खड्ड्यांमुळे नाहक या ठिकाणी वाहन चालकांना या ठिकाणी मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय। याच खड्ड्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे, किंबहुना या ठिकाणी या खड्ड्यांमुळे मणक्याचे असतील, कमरेचे असतील नागरिकांना आजार सुद्धा होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळं संपूर्ण हे खड्डे आहे, आता पावसाळा अर्धा पावसाळा संपलेला आहे, मात्र तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग असतील किंवा अमरावती महानगरपालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारे खड्डे बुजवण्यासाठी या ठिकाणी जबाबदारी घेतली। त्यामुळे हे खड्डे कोण बुजवणार, एखादा मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार, हा सुद्धा एक गंभीर प्रश्न या ठिकाणी बनत चाललेला आहे। त्यामुळे तातडीने जे आहे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे असतील किंवा अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागांनी ज्या ठिकाणी खड्ड्याचे तातडीने बुजवावे अशी जी मागणी आहे एकूणच नागरिकांच्या वतीने केली जात आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। जर मनपा आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तातडीने दखल घेऊन या सर्व खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही, कारण आता लवकरच गणेशोत्सव येतोय, नवदुर्गोत्सव येतोय, अनेक सण येत आहेत, आता श्रावण महिन्यातल्या कावड यात्रा सुरू होतील। अशा वेळेला भाविकांना, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून खड्डे मुक्त शहर करण्यासाठी आम्ही प्रशासनाला ही लास्ट चेतावणी देत आहे। आणि असं झालं नाही त्या खड्ड्यांमध्ये या अधिकाऱ्यांना, त्या जबाबदार कंत्राटदारांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि तीव्र आंदोलन करू। अमरावतीत जागोजागी कॉन्क्रीटच्या बांधकाम सुरू आहे। कॉन्क्रीट रोडची उंची वरती आलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूला असलेल्या साईड लाईन या भरलेल्या नाही। त्याच्यात मुरुम फिलिंग केलं असलं तर ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं असतं। रस्त्यापेक्षा सिमेंटचे रोड हे वरती आलेले आहे आणि जे मुळात जुने रस्ते आहे ते आजही तसेच्या तसे पडून आहे, ते पूर्णपणे खड्ड्यात जमा आहे। म्हणजे शासनाने 4 पट जेव्हा सिमेंटच्या रस्त्यावर खर्च करत आहे तेव्हा या जुने डांबरी रोड तरी डागडुगी करून हे सर्वसामान्यांकरिता सुरळीत करावे एवढी आमची विनंती आहे। अमरावतीच्या महानगरपालिकेचे जे महापौर आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करू आणि त्या गड्ड्यामध्ये आम्ही प्रतिकात्मक आंदोलन, आम्ही त्यांचा फोटोचा स्टॅच्यू बनवू आणि अमरावती शहरामध्ये जितके गड्डे आहे त्या गड्ड्यामध्ये त्यांचा फोटो स्टॅच्यू लावून आम्ही तिथं प्रतिमात्मक आंदोलन आम्ही आमच्या प्रहार सामाजिक संघटनेतर्फे करण्याचा इशारा आम्ही या अमरावतीच्या महापौरांना देत आहोत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।